कृपया जरा मॅच जरा थांबवायची आहे. दोन्ही संघाची प्लेइंग 11 इथे आलेली नाही. कृपया दोन्ही संघांनी सहकार्य करायचं आहे. आपल्याकडे इथे इम्पॅक्टचा रूल आहे. कोण इम्पॅक्ट खेळाडू आपल्याला माहिती पडला पाहिजे प्लेइंग 11च्या माध्यमातून. कृपया दोन्ही संघांनी प्लेइंग 11 द्यायचे. आधीच खूप उशीर झालेला आहे. मॅच थांबवा. दोन्ही संघांनी प्लेइंग 11 द्यायचे. आणि सायलेक्स मित्रमंडळ आयोजित सायलेक्स चषक 2024 या स्पर्धेचा हा आजचा 6वा आणि अंतिम दिवस इथे संपन्न होत आहे. आणि या भव्य दिव्य दिमागदार अशा सोहळ्यासाठी आजचे प्रमुख पाहुणे प्रदीप पाटील सरजी इथे आलेले आहेत. खूप खूप स्वागत सर. तसेच आमचे सन्माननीय अतिथी विलास निकम साहेब यांचे देखील सायलेक्स मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी अंबरनाथ शहराची शान असणारी ही स्पर्धा, आतापर्यंतची सर्वात मोठ्या पारितोषिकाची आणि भव्य दिव्य दिवस रात्र अशी ही स्पर्धा. आणि या क्रीडा स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांचं आम्ही करत आहोत हार्दिक स्वागत. आणि ते सामन्याला सुरुवात होताना गोलंदाज आहेत अनिकेत सानप. MS स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेत सर्वांचे फलंदाज समीर आणि दुसरा आणि संकेत इथे फलंदाजीची धुरा इथे पाहताना आपण पाहू शकतात. आणि इथे गणेश चिल्ला 11 संघामध्ये अतिशय बलाढ्य अशा खेळाडूंचा भरणा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू अनिकेत यांच्या माध्यमातून. आणि समीर यांना अजून नीटचा सूर इथे गवसलेला नाही. अतिशय भव्य दिवस अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचा 6वा आणि अंतिम दिवस. अनिकेत इथे अतिशय भेदक मारा करताना पुन्हा एकदा संकेत याच्याकरता हवेत उंचावून टोलवलेला चेंडू सीमारेषा पार होताना, परंतु क्षेत्ररक्षकातून असा होलासा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषे पार. चौकार. 4 धावांकरता टोलवलेला चेंडू समीर यांच्या फलंदाजी स्पर्धा इथे संपन्न होताना आजच्या स्पर्धेचा अंतिम दिवस. आणि पुन्हा एकदा अनिकेत पुन्हा एकदा उत्कृष्ट असा टोललेला चेंडू, परंतु सरळ क्षेत्ररक्षक गोलंदाजीच्या हातामध्ये. आणि समीर इथे झेलबाद होताना अतिशय यशस्वी असं पुनरागमन अनिकेत यांचं गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि अतिशय सुरेख खेळ होताना इथे गणेश चिल्ला 11 तसेच MS स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान अतिशय बलाढ्य असे दोनही संघ इथे आपल्या खेळाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे इथे मनोरंजन करणार आहेत. अतिशय उत्कृष्ट अशा चौकार षटकारांची आतिषबाजी भेदक आणि धारदार गोलंदाजीची इथे पाच.
अतिशय सुरेख खेळ इथे होताना गेल्या रात्रीपासून आपण पाहत आहात. अतिशय कमी धावसंख्या इथे उभारली जात असताना सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला नाही. अतिशय रोमहर्षक आणि रंजक असा सामना इथं आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि या गणेश चिरला 11 विरुद्ध MS स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या माध्यमातून अशाच प्रकारचा रंजक आणि रोमहर्षक असा सामना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या डोळ्यांचे पारणे इथे फेडले जाणार आहेत. अंबरनाथ शहरातील अतिशय मान्यवर असे पाहुणे आज आपल्याला इथे लाभलेले आहेत. सायलेक्स मित्रमंडळ तसेच माजी सभापती माजी नगरसेवक संदीपजी लगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अशी रोबदार आणि दिमागदार अशी भव्य दिवस स्पर्धा अंबरनाथच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच रात्रंदिवस प्रकारामध्ये खेळली जाणारी स्पर्धा इथे संपन्न होत आहे. आणि चंदू सरांनी जो शब्द दिलेला अंबरनाथ पॅटर्न हा शब्द संबंध टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हा वापरला जाईल आणि अंबरनाथचं नाव पुन्हा एकदा वैभवशाली इतिहासामध्ये नोंदवलं जाईल. अतिशय अशी दिमागदार अशी स्पर्धा आणि स्पर्धेचा अंतिम आणि 6वा दिवस आणि सुंदर असा उत्कृष्ट असा टोललेला चेंडू केवळ एका धावेकरता उंच हवेत भिरकावलेला हा चेंडू. फलंदाज संकेत मोरे गगनभेदी फटका परंतु केवळ एक धाव मिळेल. आणि गोलंदाज आहेत राहुल जोगाडिया. डावखुरी गोलंदाज राहुल जोगाडिया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के साहेबांचं आगमन होत आहे. आपल्या सायली एक्स मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे. तमाम मान्यवरांचे या ठिकाणी कारण अखिल भारतीय स्तरावर क्रीडा स्पर्धा आपण आज अंबरनाथ नगरीमध्ये पाहतोय. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजन आणि ज्यामध्ये काल देखील हरियाणा उत्तर प्रदेश दिल्ली चे खेळाडू आपण पाहिले आणि आज देखील अंबरनाथ मध्ये अशाच प्रकारचे खेळाडू दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संदीप दादांचे भव्य दिव्य आयोजन आपण सगळे पाहत आहात. हॅलो हॅलो हॅलो. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या MS स्पोर्ट्सची 2 गडी बाद 9 राहुल जोगडे आणि स्वर गोलंदाजीचा इथे आपण नजरा पाहू शकतात. बोनसच्या रूपामध्ये ही अवांतर धाव MS स्पोर्ट्स संघाला इथे भाल. अतिशय स्वर गोलंदाजी यांच्या गोलंदाजीवरती आकिब यांनी हवेला चढवलेला आहे आणि 2 धावांकरता आणि ही नशिबाची साथ मिळालेली नाही आहे राहुल जोगडे यांना. आणि डिक्लेअर 2 धावा MS स्पोर्ट्स संघाच्या भातामध्ये दाखल. आणि पुढील चेंडू घेऊन येत आहेत राहुल जोगडिया. सामना करतील आकिब. अतिशय रोमहर्षक असा सामना होणार आहे. आणि पुन्हा एकदा उंच हवेमध्ये भिरकावलेला चेंडू सीमारेषे पार 6 धावांच्या करता आकिब यांनी अतिशय आक्रमक असा हल्ला करत या 6 धावा मिळालेल्या आहेत. चेंडू सीमारेषा पार जानदार शानदार बारदार असा षटकार इथे आकिब यांच्या फलंदाजीतून आहे. हॅलो किती वेळ पडत आणि धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 18. अतिशय रंजक असा सामना इथं पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाज राहुल जोगडिया. सामना करतील आकिब.
पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, यशस्वी असं पुनरागमन राहुल जोगडे यांचं आणि षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 18. MS स्पोर्ट्स संघाच्या अतिशय सुरेख अशी सुरुवात. सामन्याचं दुसरं षटक संपन्न. अनिकेत सानेप भेदक अशा मारायची आवश्यकता. आतापर्यंत यशस्वी असे 2 षटक दोन्ही संघांच्या करता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 18 धावसंख्या. अनिकेत सानप सामना करतील संकेत आणि अतिशय सुरेख असा चेंडू, एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाद होण्याची शक्यता परंतु सेफ लँडिंग. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 19. 2 गडी बाद. अनिकेत सानप यशस्वी असं तिसरं षटक घेऊन येताना सुरेख असा पहिला चेंडू, बुंध्यामध्ये मारलेला हा चेंडू परंतु संकेत यांच्या माध्यमातून 1 धाव. MS स्पोर्ट्स संघाला दाखल. अनिकेत सानप सामना करतील. आणि पुन्हा एकदा सुंदर असा यशस्वी चेंडू, अतिशय भेदक मारा अनिकेत सानेपांच्या माध्यमातून. गणेश चिल्ला एसटीच्या मागे मैदानाच्या कोणत्याही कोण्यामध्ये खेळण्याची क्षमता असलेला 360 डिग्री प्लेयर अनंत वाघ उर्फ मॅगी संघाचं इथं नेतृत्व करताना अनिकेत सानप सामना करतील. आकिब आणि उंच हवेमध्ये भिरकवलेला चेंडू बघूयात आणि हा अयशस्वी फटका आणि उत्कृष्ट असा झेल, आक्रमक असा हल्ला करण्याचा प्रयत्न परंतु त्यामध्ये आकिब असफल. MS स्पोर्ट्स तर्फे संघाची धुरा आता आपल्या खांद्यावरती घेताना फलंदाजीसाठी हुसेन धावपट्टीवरती दाखल होताना आक्रमक अशा अंदाजामध्ये मैदानावरती दाखल हुसेन, परंतु समोर भेदक गोलंदाज तिकट असा मारा करणारा अनिकेत सानप आणि एसटीच्या मागे कर्णधार अनंत वाघ उर्फ मॅगी. इथे संघाचं नेतृत्व, क्षेत्ररक्षणावरती करडी नजर, प्रत्येक चेंडूवरती करडी नजर ठेवत आपल्या संघाचं इथं प्रतिनिधित्व करताना अनंत वाघ. अनिकेत सानप यांच्या भेदक अशा गोलंदाजीचा मार सामना करतील हुसेन. हुसेन चौधरी अनिकेत सानप यांचा इथं सामना करताना धावसंख्या अजून 3 गडी बाद 19. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, अतिशय असा भेदक मारा करताना आणि कालपासूनच्या सामन्यामध्ये निच्चांकी अशी धावसंख्या असताना सामना गोलंदाजीच्या बळावरती फिरवलेला आहे. सामने आपण पाहायला मिळालेले आहेत आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचे सामना होताना अनिकेत सानप सामना करतील हुसेन आणि पुन्हा एकदा उंच आक्रमक असा टोलवलेला चेंडू, धावबाद होण्याची शक्यता परंतु पुन्हा एकदा सेफ लँडिंग, बाल बचावलेले आहेत हुसेन आणि 1 धाव घेण्यामध्ये इथे सफल. धावसंख्येत 1 ने वाढ. 3 गडी बाद 20. यशस्वी असं तिसरं षटक इथे संपन्न होताना दोन्ही संघांच्यासाठी अनिकेत सानप संकेत मरेस आणि पुन्हा एकदा आक्रमक असा फटका खेळण्याचा अयशस्वी असा प्रयत्न आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 20. अतिशय नगण्य अशी धावसंख्या गेल्या काही सामन्यापासून आपण पाहत आहात, परंतु त्या
धावांचा पाठलाग करताना अक्षरशः दमछाक होते दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करताना आणि गोलंदाज आपल्या खेळाची चुणूक दाखवतात आणि अतिशय रंजक आणि रोमहर्षक असे सामने इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक नवीन नाव चंदू सरांनी या खेळाला दिलेला आहे, अंबरनाथ पॅटर्न. गोलंदाजांनी गाजवलेला हे सामने आपण इथे पाहिलेत. आतापर्यंत यशस्वीपणे समर्थपणे आपल्या गोलंदाजी धुरा सांभाळताना इथे गणेश चिर्ला 11चे गोलंदाज अनंत वाघ उर्फ मॅगी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट असा भेदक मारा गोलंदाजीच्या माध्यमातून इथे आणि तितक्याच समर्थपणे MS स्पोर्ट्स त्या गोलंदाजीला प्रत्युत्तर देत धावसंख्या इथे हलती ठेवलेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 20. अखिलेश सिंग सामना करतील. हुसेन आणि पुन्हा एकदा अखिलेश सिंग घेऊन येतात पुढील चेंडू. सामना करतील हुसेन आणि पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू बुंद्यात मारलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि अतिशय रंजक अशी भेदक अशी गोलंदाजी करताना इथे अखिलेश सिंग आणि जखडून ठेवलेला आहे इथे MS स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजाला. हुसेन आतापर्यंत फलंदाजी धुरा समर्थपणे सांभाळताना आता आक्रमक अशा हल्ल्याची आवश्यकता असणार आहेत आणि बघूया ते समर्थपणे पार पाडतात का. अखिलेश सिंग पुढील मारा पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू जोरदार टोलण्याचा प्रयत्न परंतु केवळ एकच धाव मिळेल. धावफरक पुन्हा हलता धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 21. चौथ्या षटकाचे 3 चेंडू शिल्लक आणि संकेत आणि पुन्हा एकदा उंच हवेमध्ये भिरकवण्याचा असफल असा प्रयत्न आणि चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टी मागे समर्थपणे यष्टीरक्षण करताना अनंत वाघ उर्फ मॅगी. अखिलेश सिंग हे देखील इतर गोलंदाजाप्रमाणे भेदक असा मारा करताना आणि यावेळेस समर्थपणे टोललेला चेंडू गगनभेदी फटकार षटकार. अतिशय सुरेख असा टोललेला चेंडू सीमारेषे पार षटकार आणि धावसंख्या उत्कृष्ट असा फटका संकेत मोरे यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून. अखिलेश सिंग पुढील चेंडू संकेतांना आणि पुन्हा एकदा उंच हवेमध्ये भरकवलेला चेंडू सरळ सीमारेषेवर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि यशस्वी असं पुनरागमन अखिलेश सिंग यांचा आणि संकेत पवार अतिशय षटक घेऊन येत आहेत. योगेश म्हात्रे आणि सामना करतील हुसेन. हॅलो शेवटचं षटक योगेश म्हात्रे सुसज्ज असं रक्षण हुसेन यांच्याकरता. हुसेन आक्रमण असा हल्ला त्या तयारीमध्ये. योगेश म्हात्रे बघूयात गणेश चिर्ला 11 सामन्यामध्ये पुनरागमन करतात का. योगेश म्हात्रे यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. हॅलो
उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव चेंडू योगेश म्हात्रे हे देखील समर्थपणे गोलंदाजी धुरा इथे सांभाळताना सामना करतील हुसेन. हॅलो उंच असा टोलेला चेंडू परंतु चेंडू सरळ रक्षकाच्या हातामध्ये. पाचवा फलंदाज तंबूमध्ये आणि धावसंख्या अजूनही 5 गडी बाद 27 आणि योगेश म्हात्रे हे देखील आपल्या गोलंदाजी धुरा इथे यशस्वीपणे सांभाळताना आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव 1 गडी बाद करत आपल्या संघाला समाधानकारक अशा अवस्थेमध्ये नेऊन ठेवलेला आहे आजच्या चारही गोलंदाजांनी. पुढील फलंदाज सूरज. पुढील 4 चेंडू करता मैदानावरती सूरज. अर्जुन वसिटा अजूनही स्ट्राईक मिळाच्या प्रतीक्षेमध्ये. अर्जुन वसिटा हॅलो योगेश जोरदार फटका मारायचा प्रयत्न परंतु केवळ 1 धाव मिळेल आणि योगेश म्हात्रे यांचा अतिशय भेदक असा मारा इथे या शेवटच्या 3 चेंडूंसाठी. अर्जुन हॅलो माईक झाला आणि योगेश म्हात्रे सामना करतील अर्जुन वसिटा आणि आक्रमण असा हल्ला केवळ 1 धावा करता. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 5 गडी बाद 29. अतिशय नगण्य धावसंख्या परंतु मागील काही सामन्यामध्ये आपण पाहिलेलं आहे या धावसंख्येचा पाठलाग करताना अतिशय दमछाक होत आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना संघाला योगेश म्हात्रे अर्जुन वसिटा आता आक्रमक असा हल्ला करण्याच्या तयारीमध्ये योगेश म्हात्रे यांच्यावरती आणि पुन्हा एकदा जोरदार असा हल्ला करण्याचा प्रयत्न परंतु त्यामध्ये अयशस्वी एक चोरटी धाव घेतली अर्जुन वसिटा यांनी आणि धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 30. 5 गडी बाद. योगेश म्हात्रे गोलंदाजीची धुरा समर्थपणे पेलवताना इथे गणेश चिर्ला 11 संघातर्फे आणि दैनीय अशा अवस्थेतून समाधानकारक अशी धावसंख्या इथे उभारताना होम एम एस स्पोर्ट्स आणि उंच असा हवेमध्ये भिरकावलेला चेंडू मागे सीमारेषेवर खेळाडू तैनात आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि सूरज इथे झेलबाद होताना 6वा गडी इथे बाद होताना सायलीएक्स मित्रमंडळाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आमचे सन्माननीय अतिथी संदीपजी दाजी लकडे साहेब म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा संघटक तथा माजी बांधकाम समिती सभापती यांच्या वतीने आयोजित केलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी अंबरनाथ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा अंबरनाथ टेनिस बोर्ड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी प्रदीप साहेबांचं आगमन झाले. माझे नगरसेवक साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. मी संदीप दादांना विनंती असेल आपण प्रदीप पाटील साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. खास या क्रीडा स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल पाटील साहेब आपले
क्रिकेट जगतातील एक जबरदस्त खेळाडू आणि लेदर बॉल क्रिकेट मधील देखील एक मोठं नाव, कारण रिलायन्स इंडस्ट्रीज साठी देखील ते लेदर बॉलचं क्रिकेट खेळतात. ISPL विनर कॅप्टन आणि ISPL पहिल्या पर्वाचे बेस्ट बॅटर सर्व मी प्रदीप पाटील साहेब असतील, संदीप दादा असतील, यांच्या माध्यमातून आज सन्मान केला जातोय. पहा, मराठमोळा हा खेळाडू आज जर पाहिलं तर ISPL विनर कॅप्टन आणि बेस्ट बॅटर सुद्धा राहिलेत आणि त्यांचा मनसे सन्मान केला जातोय. धन्यवाद. त्याचबरोबर ओमकार देसाई, अमोल म्हात्रे सर, आपण देखील उपस्थित असाल तर आपण देखील संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. तसेच हकीमबाई सुद्धा उपस्थित आहेत. त्या टीमचे मॅनेजर आम्ही हार्दिक स्वागत करू. आणि यापुढील समालोचन सांभाळतील महाराष्ट्राचा मनमोहक असा आवाज चंदू सर यापुढील समालोचन सांभाळतील. एकतीस धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मंचावर जर पाहिलं तर अंबरनाथ शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी, अंबरनाथ सिनियर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपजी पाटील साहेब उपस्थित आहेत. संदीप दादांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. शिर्के साहेब उपस्थित झालेत, निकम साहेब उपस्थित झालेत. हे सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आणि जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूंनी अंबरनाथचं नाव मात्र महाराष्ट्रभर नेलं, खेळाडूंपैकी एक बॅटिंग करतात सध्या मनीष कोळेकर. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुन्ना मॅचला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल जर पाहिलं तर बिमार संकेत मोरे, अंबरनाथ मधील आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू ज्याच्याही नावाची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत असते. तेच संकेत आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. 31 धावांचा करायचा पाठलाग. वेगवान चेंडू जरूर पाहायला मिळाला परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाही, तिकडे थांबवलाय. डॉट बॉल. संदीप दादांचं विशेष कौतुक, कारण अंबरनाथचे खेळाडू देखील खेळले पाहिजेत म्हणून एक संघ अंबरनाथच्या खेळाडूंच्या या ठिकाणी पाहायला मिळाला. धन्यवाद आमचे सर्व मान्यवर. प्रदीप पाटील साहेब आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचा आम्ही मनापासून कौतुक करू, आभार मानू. आणखीन एक नंबर. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. मुन्ना शेख यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. नाशिकचे एक जबरदस्त खेळाडू, भारतीय टेनिस क्रिकेट मधील दर्जेदार फलंदाजांच्या यादीत त्यांचंही नाव घेतलं जातं. परंतु मनीष कोळेकर हे देखील एक मोठं नाव आहे. ठाणे जिल्हा प्रीमियर लीगचं पहिली ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीज अंबरनाथ मध्ये आली होती आणि मनीष कोळेकर यांनी आणली होती. बिग हिट केला गेलाय. मनीष कोळेकर अंबरनाथचा ब्रँड आहे, पालेगावचा. त्यांच्याच बॅटमधून मात्र मोठा स्ट्रोक आलाय. षटकार.
31 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्याच षटकात संकेत यांच्या आतापर्यंत धावा आलेल्या आहेत त्या 13. अखुटप्प्याचा बॉल, आणखीन एक आक्रमण. मनीष कोळेकर ऑन फायर. बॉल जातोय सीमा. यांना देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय खेळताना. यावेळेला मात्र संकेत कमबॅक करताना पाहायला मिळाले. मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता की धावा होत नाहीये हा अंबरनाथ पॅटर्न आहे, परंतु अंबरनाथ पॅटर्नचं उत्तर अंबरनाथच्या खेळाडूने दिलंय. धावसंख्या 19 झाली आहे. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. मनीष कोळेकर इनसाइड आउट. वा, नेत्रदीपक फटका येताना पाहायला मिळाला. आणि गेली कित्येक वर्ष मी मनीष कोळेला पाहतोय, परंतु दर्जेदार खेळाडू ज्या वेळेला येतात धुमाकूळ घालतात. आणखीन एक फटका सीमारेषा पलीकडे. 4 धावा. फलकावर पहिल्याच षटकात जर पाहिलं तर तब्बल 23 धावा आलेल्या आहेत. महागडं षटक येताना पाहायला मिळालं. विनंती असते या ठिकाणी सायराज शिपिंग विक्रोलियन्स कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहायचं. चालू मॅच नंतर लगेच विनरची मॅच होईल. कॅप्टन विनंती असेल त्वरित या ठिकाणी यायचंय. सायराज शिपिंग विक्रोलियन्स या 10 ट्रॉफीज या स्पर्धेच्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 लाखाचा पहिला पुरस्कार आहे, 1 लाखाचा दुसरा पुरस्कार आहे. आमिर हे नाव चर्चेत आहे, आज बॉलिंगसाठी येत आहेत. यावेळेला मात्र आणखी एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेला आहे मनीष कोळेकर कडून आणि 2 धावा कंप्लीट. आणि या धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाईल. 25 धावा विजयासाठी केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. शिपिंग विक्रोलियन्स कॅप्टन त्वरित विनंती असेल टॉस साठी यायचंय, कारण चालू मॅच नंतर विनरची मॅच लगेच होईल. आणखीन एक बिग हिट. ओ हो 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 हो, जबरदस्त हवाई हल्ला. मुन्ना शेख नाशिकचे एक जबरदस्त बॅटर त्यांच्या बॅटमधून आणि हा षटकार आला. मॅच फिनिश.